आता मी आठवले साहेबांची चर्चा करून मी आठवले साहेबांना जे काही प्रकरण झालेलं आहे कुणाचं पटेल यांच्यावर, तर ह्या निवेदन मी आठवले साहेबांना सांगणार आहे, सविस्तर चर्चा करणार आहे. उमरगा तालुक्यामध्ये फारच प्रकरण म्हणजे एकदम गंभीर रूपाने चाललेलं आहे. तर हे प्रकरण थांबलं पाहिजे हे कुठंतरी, आणि त्याच्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना पण निवेदन देऊन याच्यावर तोडगा काढलाच पाहिजे. आज रेड झोन म्हणून ओळखलं जातंय, फार म्हणजे इतकं गंभीर झालेलं आहे. तर हे षडयंत्र किंवा हे गुंडेगिरी, पैसा पाण्याचं, हे पैसा पाणी भ्रष्टाचार इतका वाढलेला आहे, चोरी चाललेली आहे, तर हे थांबणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांची भेट घेईनच, नक्कीच ह्याच्यावर आम्ही म्हणजे तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. आणि जरा झालं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मी महाराष्ट्रभरातले सर्व कार्यकर्ते म्हणून ना आम्ही जिथे मी आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करेल आणि हे थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करूया. आणि आठवले साहेबांना आणि मुख्यमंत्र्यांना मी निवेदन देणारच आहे. पटेल यांच्या खून प्रकरणात नेमकं काय आक्षेप येतात? पटेल यांच्या खून प्रकरणामध्ये पाहायला गेलं तर फक्त 2 मुलांना अरेस्ट केलेलं आहे. अरेस्ट केल्याच्या नंतर फक्त त्यांना 2 ते 3 दिवसच कस्टडी मिळाली आहे. ऍक्च्युअली पाहायला गेलं तर त्याच्या पाठीमागे कुठलं कारण होतं किंवा काय होतं हे तपासायला पाहिजे होतं, पण ते तपासलं गेलेलं नाही. आणि त्यांची मिसेस आहे, त्या मिसेसचं जे म्हणणं आहे तर ते त्यांचा रिपोर्ट वगैरे ते घेतला पाहिजे होता, तर तेही घेतलेलं गेलेलं नाही. त्यांचे स्टेटमेंट घ्यायला हवी होती कुटुंबाची. आणि ज्या दिवशी मर्डर झाला तर त्यांच्या मुलाचं ते घाबरलेला होता, तर ते घाबरल्याच्या नंतर त्यांना काय बोलावं काय नाही त्याला समजत नव्हतं, कसा खून झाला काय झाला. आणि वागची तर पाहायला गेलं तर तसं होणारच, पण त्यांनी नंतर त्याच्याकडे कुठलीच प्रकारची चौकशी केलेली नाही. आणि पोस्टमॉर्टम मध्ये असं आलंय की ते दारू पिऊन खूप होते, दारू पेल्याच्या नंतर त्यांचा म्हणजे भांडण्यातून मृत्यू झाला असं त्यांना म्हणत आहे. पण ते भांडण्यातून मृत्यू नव्हता, ते कट रचला होता. ते अगोदरच 1 महिना 2 महिने त्यांचं चाललेलं होतं. आणि उमेश सूर्यवंशी म्हणून आहेत, ते खून करणार होते. ते अश्विनी आहे, ते त्यांची भाऊजाई आहे, मेन आरोपी ते ती आहे. आणि हे सगळं षडयंत्र करण्यासाठी तिचं कारण आहे. आणि ते कारण शोधले नाहीत पोलिसांनी. आणि जे काय आहे ते स्टेटमेंट घ्यायला पाहिजे होतं कुटुंबाचं, पण पोलिस अजिबात त्याच्यात लक्ष गेलेलं नाही. आणि पोस्टमॉर्टम हे ते व्यवस्थित झालेलं नाही. एवढंच म्हणणं आहे की त्यांचं कान वगैरे हे ते सगळं तुटलेलं आहे, त्यांचं नाक तुटलेलं आहे, त्यांचे हात तुटलेले आहे, त्यांचे पाय तुटलेले होते. आणि त्यांच्या गाडीत पूर्ण इतकं रक्त सांडलेलं होतं. आणि ते रक्त सांडताना तुम्ही पोस्टमॉर्टम कसं केलं, कुठल्या हत्याराने मारून केलं, कुठल्या शस्त्र वापरले, तुम्ही त्यांचा पंचनामा न करता तुम्ही साधारण फक्त एवढ्या स्टेटमेंट घेऊन त्या दोघांना तुम्ही म्हणजे सांगताय की अरे काहीच नाहीये. म्हणजे असं कसं काय होतं? तुम्ही जरा असं गुन्हेगारीला प्रवृत्त करत असेल तर तुम्ही गुन्हेगारीला परत आणि तुम्ही हे करताय, गुन्हेगारी करा म्हणून तुम्ही प्रोत्साहन देताय. मग त्या गुन्हेगारी होऊ नये म्हणून सखोल चौकशी व्हावं, सीआयडी मार्फत चौकशी व्हावी, हेच माझी मागणी राहील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.